ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत आहेतच आपले प्रतिनिधी। ज्ञानेश्वर, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी शांततेचं आवाहन केलेलं होतं आणि त्यासोबतच इतर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया समोर येताना दिसतायत का? गृहमंत्री फडणवीस यांनी काही या संदर्भात निर्देश सूचना पोलिसांना केलेल्या आहेत का? काही माहिती त्या अनुषंगाने मिळतेय का? अगदीच नितीन गडकरी यांनी जे आहे ते त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे आहे ते एक मेसेज दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की नागपूरच्या तरुणांच्या 2 गटांमध्ये जे आहे ते हा वाद झाला आणि त्यानंतर जे आहे ते तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आणि जी काही घटना घडली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे, कारण की नागपूरमध्ये जे आहे ते अशा घटना कधी घडत नसतात, मात्र घडलेल्या आहे। तरी प्रशासनाकडून जो कोणी हा जो घटनाक्रम घडलेला आहे, घटनामधील जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती ते प्रशासनाकडून कडक आणि कठोर अशी कारवाई केली जाईल असं देखील नितीन गडकरीकडनं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। आणि सद्यस्थितीमध्ये आहे ते शांतता राखण्याचं आवाहन देखील नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। सोबतच नागपूरचे जेही काही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून देखील त्याच पद्धतीत जे आहे ते आवाहन एकूणच जनतेला सध्याला करण्यात येत आहे। त्याचमुळे जे आहे ते पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा जे आहे ते सद्यस्थितीमध्ये आता महाल परिसरात आल्याचं आपल्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे। नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे। त्याच्यामुळं अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं। अश्रुधुराचा मॉबला कमीत कमी इजा करावी त्या दृष्टिकोनातून मॉब पांगवण्यासाठी आम्ही अश्रुधुराचा वापर नाही। आपण मला थोडंसं काम करू दे, आपण नंतर बोलू नाही आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।